झी 24 तास एक पाऊल पुढे. ब्रेकनंतर प्राईम वॉच मध्ये आपलं पुन्हा स्वागत. चीननं जिद्दीतून जलक्रांती घडवली हे आपण ब्रेकपूर्वी पाहिलं, पण चीनला जे जमलं ते आपल्याला का जमलं नाही? आपण बोलूया. आपल्यासोबत आहेत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात. बाळासाहेब, आपल्याला काय वाटतं, चीनला जे जमलं ते आपल्याला का जमलं नसावं? नाही, आता चीननी जे जशा पद्धतीने नदी जोड ही संकल्पना आपल्याकडे सुद्धा आहे, ती आपण मध्यंतरी चर्चेला आली होती. आपल्याला आणखी पश्चिमेचं पाणी पूर्वेला वळवण्याच्या संकल्पना आहे. मला त्या पद्धतीनंच आपण करावं लागेल असं मी मानत नाही, परंतु पाणलोटाचा कार्यक्रम सुद्धा आपण करायचं ठरलं तर त्या जिद्दीनं केला पाहिजे ज्या जिद्दीनं चीननं तिथं काम केलेलं आहे. हे चीनच्या नागरिकांना काम केलं ते काम आपण तितक्या जिद्दीनं करू शकलो तर जिथं असेल तिथं त्या क्षेत्रातलं वेगवेगळं मॉडेल असेल, तर त्या मॉडेलमध्ये आपला असलेला सहभाग आणि त्यामध्ये असलेली मनापासूनची इच्छा. नक्की बाळासाहेब, पण तुम्हाला असं वाटतं का खरोखर मनापासून तुम्हाला असं वाटतं की महाराष्ट्रात रेड फ्लॅग कॅनल सारखा हा प्रयोग यशस्वी होईल म्हणून? नाही, ती रेड फ्लॅग कॅनॉल ही योजना म्हणजे एक नदी वळवून त्यांनी दुष्काळी भागात पाणी आणलं अशा प्रकारची आहे. खरं त्यांनी किती कष्ट केले, काम केलं हे फिल्म पाहिल्याशिवाय आपल्या लक्षात येत नाही. परंतु मी असं म्हणतो की याच्यात पश्चिमेचं पाणी पूर्वेकडे वळवण्याचे स्पॉट शोधणं, वळवणं, आणणं किंवा नदी जोड कार्यक्रम सुद्धा अनेक ठिकाणी राबवणं हे आपल्याला करता येईल. मला असं वाटतं की त्याकरता म्हणून आता लोकांचा सहभाग किंवा हे याची त्यांनी जे केलं ते 50-60 वर्षापूर्वी ते आता करावं हे अपेक्षित मला नाही. आता मला असं वाटतं नक्की बाळासाहेब, ते जरी आपल्याला अपेक्षित नसलं तरी मग महाराष्ट्रात पाणी व्यवस्थापन कशा पद्धतीने करता येईल असं आपल्याला वाटतं? नाही, पाणी व्यवस्थापन हे तर अत्यंत महत्वपूर्ण कायमच राहणार आहे. एकंदर धरणांचं जरी पाणी आपण पाहतो का आपण देतो, सगळ्या सिंचन आपण करतो संपूर्ण कमांडमध्ये, ती पाणी देण्याची पद्धत सुद्धा कुठेतरी बदलावी लागणार आहे. मी पाटबंधारे विभागाचा राज्यमंत्री होतो आणि त्या कालखंडामध्ये पाणी वापर संस्था स्थापन करणं आणि त्या संस्थेच्या ताब्यात पाणी देणं अशा प्रकारची संकल्पना होती. नाशिक जिल्ह्यामध्ये एक धरण सुद्धा तिथल्या शेतकऱ्यांनी स्वतःच्या ताब्यात घेतलं आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं ते दिंडोरी तालुक्यामध्ये ते राबवता येतं. तर तिथे आपोआपच चांगल्या पद्धतीचं नियोजन होण्यास सुरुवात झाली. नक्की बाळासाहेब, नक्की या ठिकाणी तुम्हाला काय वाटतं, आम्हाला तुमच्याकडून ऐकायला आवडेल, महाराष्ट्र कधी टँकर मुक्त होईल नेमकं असं तुम्हाला वाटतं? नाही, पाणी व्यवस्थापन हे तर अत्यंत महत्वपूर्ण कायमच राहणार आहे. एकंदर धरणांचं जरी पाणी आपण पाहतो का आपण देतो, सगळ्या सिंचन आपण करतो संपूर्ण कमांडमध्ये, ती पाणी देण्याची पद्धत सुद्धा कुठेतरी बदलावी लागणार आहे. मी पाटबंधारे विभागाचा राज्यमंत्री होतो आणि त्या कालखंडामध्ये पाणी वापर संस्था स्थापन करणं आणि त्या संस्थेच्या ताब्यात पाणी देणं अशा प्रकारची संकल्पना होती. नाशिक जिल्ह्यामध्ये नक्की बाळासाहेब, खरं तर कॅगच्या अहवालानुसार 40 वर्षांपासून प्रकल्प रखडले आहेत. सिंचन नियोजनात महाराष्ट्र सरकार अपयशी ठरलं असं तुम्ही मानता? याच्यामध्ये मध्यंतरीच्या कालखंडामध्ये 95 ते 99च्या कालखंडामध्ये त्यावेळेस कॉर्पोरेशन स्थापन झाले, महामंडळ स्थापन झाले आणि मोठ्या प्रमाणात शेअर्सच्या माध्यमातून पैसा उभा राहायला कामं सुरू झाली, पण एका वेळेस सर्व कामं सुरू झाली आणि परिणामतः असं झालं की त्यानंतर एक अनुशेषाचा विषय आला. अनुशेषामुळं विदर्भामध्ये काही ठराविक रक्कम ही दिली पाहिजे, तिथले प्रकल्प पूर्ण केले पाहिजे असं बंधन आपल्यावर आलं. निधीच्या काही मर्यादा असतातच, तरी आज आपण जर पाहिलं तर सर्वात जास्त निधी हा पाटबंधारे विभागाला, जलसंपदा विभागाला बांधकामा करता आणि भूसंपादना करता दिला जातो. तरी एका वेळेस सगळी कामं सुरू झाल्यामुळं काही प्रश्न निश्चितपणे निर्माण झालेले आहेत, हे नाकारता येणार नाही. त्याच्यामध्ये काही गोष्टी आहेत की काही शेड्यूल बनवून का कोणते कामं लवकर पूर्ण केली पाहिजे, जे थोड्या याच्यावर आलेले आहेत ते पूर्ण करणं, ह्या गोष्टी ठरवून. नक्कीच बाळासाहेब, खूप खूप धन्यवाद, आपण या कार्यक्रमात सहभागी झालात. थोडक्यात जिद्दीतून जलक्रांती घडवण्याची ताकद महाराष्ट्रात देखील आहे. गरज आहे ती सरकारला केवळ दोष न देता लोकसहभागाची. आजच्या प्राईम वॉच मध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास एक पाऊल.
झी 24 तास, एक पाऊल पुढे.